सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। काल आपण बघितलं की अनुभव घेणारा नाही आहे, तर मी हा अनुभवाचा बोध घेणारा आहे, याच्यावरती आपण पुष्कळ काल चिंतन केलं. अहम विकारहीनस्तु देहो नित्यं विकारवान इति प्रतीयते साक्षात कथम स्यात् देहकं पुमान्। अहम विकारहीनः अस्तु, मी कसा आहे विकारहीन. विकार म्हणजे काय? परिणाम होणं. पावसाच्या पाण्याचा आपल्या अंगावर परिणाम होतो आणि आपण ओले होतो. उन्हाचा आपल्यावर परिणाम होतो आणि आपल्याला उन्हाचे चटके बसतात. अग्नीमध्ये बोट घातलं तर आपल्याला चटका बसतो. याचा अर्थ म्हणजे हे तर फार मी शारीरिकच सांगितलं, पण आनंदी घटनांचा आपल्याला हर्ष होतो, दुःखद घटनांची आपल्याला तळमळ लागते, हळहळ लागते, दुःख होतं, डिप्रेशन येतं. म्हणजे विकार, याला म्हणतात विकार. कुठलीही जी घटना, वस्तू, काहीही निसर्ग, त्याच्याशी संपर्क आल्यानंतर जर आपल्यावर त्याचा परिणाम होत असेल तर त्याला म्हणतात विकार निर्माण होणं. पण इथे काय श्लोक आहे, आचार्यांचा श्लोक असा आहे, अहम विकारहीनस्तु देहो नित्यं विकारवान. मी विकाररहित आहे, विकारहीन आहे. मी जो आहे ॲक्च्युअल तो. कारण आत्मतत्व हे सगळं प्रकाशित करतं, पण आत्मतत्व हे पावसाने ओलं होत नाही.
आत्मतत्वाला सुख दुःख काही नाही, आत्मतत्वाला चांगलं वाईट काही नाही, आत्मतत्वाला द्वंद्व नाही आहेत, ते विकाररहित आहे. आणि ते आत्मतत्व मी आहे. अहम विकारहीनः अस्तु, मी विकारहीन आहे. पण दुसरं काय आहे, देहो नित्यम विकारवान. हा जो देह आहे तो सदैव क्षणोक्षणी विकारवान आहे. त्याला सगळ्याचा विकार होतो. जशी परिस्थिती आहे, थंडी आहे, ब्लँकेटमध्ये झोपावं असं वाटतं, पाऊस आहे, भजी तळून खावीशी वाटतात, सगळ्या गोष्टींचे विकार होतात, म्हणजे परिणाम होतात. दुःख ऐकलं तर त्याला हळहळ निर्माण होते, वाईट वाटतं त्याला. देहावर सगळे परिणाम होतात. खूप उन्हात फिरलं तर उन्हाचा त्रास होतो, त्या देहाला होतो. मला वाटतं मला झाला. मी आत्मतत्व आहे या अर्थी मला त्रास होत नाही, देहाला होतो. देहाला मी जोपर्यंत चिकटलेला आहे तोपर्यंत देहाला त्रास झाला की मला झाला असं मला वाटतं. गंमत अशी आहे, समजा 2 व्हीलर आहे. 2 व्हीलर ठेवली आहे खूप उन्हातान्हात, अत्यंत तापली आहे. 2 व्हीलर तापली आहे, चटके बसतायत मला. चटके मला बसतायत, मी तापलेली नाही तरी सुद्धा मला चटके बसतायत. किंवा 2 व्हीलर पावसात ओली झाली आहे सीट त्याची, तरी माझे कपडे ओले होत आहेत. सगळ्या या जगातल्या वस्तू, व्यक्ती, घटना यांच्याशी या देहाचा संबंध आल्यानंतर, कारण पंचमहाभूतांचा गुणच तो आहे ना, संयोग झाला की विकार उत्पन्न होतो. वियोग झाला तरी विकार उत्पन्न होतो. पण खऱ्या अर्थाने वियोग झाला तर मात्र ते ओरिजिनल होतं. पण इथे काय आहे, वियोग हा संयोग होण्यासाठी होतो आणि संयोग हा वियोग होण्यासाठी होतो. चक्र चालू असतं ते. त्याच्यामुळे देहाशी जे जे रिलेटेड आहे, देह मन बुद्धी चित्त अहंकार, हे सगळं विकार पावतं. नित्य विकारी आहे देह. नित्य म्हणजे सतत दर क्षणाला विकार पावतो तो. हे सगळे त्याचे भाग विकार पावतात. अहो, मी आत्ता जर म्हटलं की मी आता अहंकार रहित होण्याचा प्रयत्न करते, क्षणात काय होईल आणि मी काहीतरी अहंकार घेऊनच पुढे येईन. त्याचं कारण अहंकार हा सुद्धा देहाचा एक भाग आहे, पंचमहाभूतांपैकी एक आहे, आणि म्हणून त्याच्यावर विकार उत्पन्न होतो. चांगला अहंकार, वाईट अहंकार. इति प्रतीयते साक्षात. असं प्रत्यक्षात प्रतीयते, प्रत्ययाला येतं की आत्मतत्व हे विकाररहित आणि मी आत्मतत्व म्हणून मी विकाररहित. आणि हा माझा जो देह आहे, मागच्या श्लोकात सांगितलं की माझा देह, माझ्या वस्तू म्हणजे मी नाही.
त्यामुळे देह वेगळा आहे हे मागच्या श्लोकात पक्क झालं. त्याच्यामुळे आता सांगतायत हा जो माझा म्हणलेला देह आहे हा माझ्यापेक्षा वेगळा आहे आणि हा देह विकारवान आहे. देहाशी रिलेटेड सगळ्या गोष्टी विकारवान आहेत. आणि आत्मतत्व हे विकाररहित आहे. दुसरी ओळ महत्वाची, इति प्रतीयते साक्षात. असं जरी साक्षात आमच्या प्रत्ययाला येत आहे की अरे आत्मतत्व विकाररहित आहे, ते काहीच करत नाही, पण देह विकारवाने इति साक्षात प्रतीयते, हे जरी प्रत्ययाला येत असलं, समजत असलं आम्हाला, तरीसुद्धा कथम स्यात् देहकं पुमान्. मग हा देह हा पुमान कसा झाला? पुमान म्हणजे पुरुष, म्हणजे आत्मतत्व. मग हा देह हा आत्मतत्व कसा झाला? अहो, जरी तुमच्या भाषेत देह हा आत्मतत्व झाला नाही तरी मी म्हणजे देह झाला ना. खरा मी म्हणजे कोण आहे? आत्मतत्व आहे. आणि त्या मीला आपण म्हणतो देह. म्हणजे देहाला मी म्हणतो, आत्मतत्वाला मी म्हणण्यापेक्षा. म्हणजे देह हा आत्मतत्व कसा झाला, देह हा मी कसा झाला, असं त्यांचं म्हणणं आहे. कथम स्यात्, कसा काय झाला? देहम पुमान, हा देह हा पुरुष म्हणजे आत्मतत्व कसा काय झाला? मग फक्त माणसाच्या कल्पना आहेत ना. म्हणजे आधी आपण पूर्वीच्या 2 श्लोकात काय केलं की शरीर म्हणजे आत्मा नाही आहे हे सांगितलं. आता इथे सुद्धा हे तिसरं कारण सांगितलंय. म्हणजे जर मी विकाररहित आहे हे एकदा मला समजलं तर मग मला विकार उत्पन्न होतात कसे? अरे मला एकदा समजलं की मी 8वीत आहे, पुन्हा पुन्हा मला 6वी आणि 7वीत का जावंसं वाटतं? आणि पुन्हा पुन्हा मी 6वी आणि 7वीच्या वर्गात चुकून का जाऊन बसतो? ॲडमिशन तर 8वीची आहे आणि बसतो तरी कळत कसं नाही? म्हणजे की अरे आपण चुकीच्या वर्गात आलो आहे. खूप मज्जा येते कारण ते सोपं असतं ना. 8वीच्या मानाने 6वी 7वी सोपं आहे. एकदा इकडे बसा, एकदा तिकडे बसा, अजिबातच कळत नाही की आपण खालच्या वर्गात बसलेलो आहोत. एक स्टँडर्ड काय आहे आपलं? मी विकाररहित आहे. माझ्यावर ऊन पाऊस वारा यांचा परिणाम होत नाही, माझ्यावर सुखदुःखांचा परिणाम होत नाही. माझ्यावर शरीरावर, मनावर, बुद्धीवर, अहंकारावर, चित्तावर तो होत राहतो. ते सगळे पंचमहाभूतात्मक आहेत, माफ आहे त्याला. विकार होत राहतात, त्यांना सगळ्यांना माफ आहे. पण मी जर आत्मतत्व आहे तर माझ्यात विकार होऊच शकत नाहीत. हे दिवसानुदिवस मला विचारानेच पक्क केलं पाहिजे. कारण दुसऱ्या ओळीत ते विचारतात कथम स्यात् देहकं पुमान्. मग इतकं जर आहे, प्रत्यक्षात इतकं जर कळतंय, तर हा देह जो आहे तो आत्मतत्व कसा काय बनला? मग बनूच कसा शकला तो? त्याचं कारण केवळ माणसाच्या कल्पना आहेत. 8वीच्या वर्गात थोडं समजायला कठीण जातं. मार्क पडतील की नाही, आईवडील रागवतील, त्याच्यापेक्षा रोज 6वी 7वीच्या वर्गात बसायचं, तिथल्या परीक्षा द्यायच्या आणि मार्क खूप पाडून आईवडिलांना दाखवायचे. ही जी सोपी रीत आहे तीच आम्ही करतो आहोत.
देह म्हणजे मी आहे हे आम्हाला थोडंसं सोपं आहे. म्हणजे त्याचे परिणाम काय होत आहेत? 8वीच्या जागी 6वीत बसल्यानंतर 2 वर्ष आमची वाया जात आहेत हे आम्हाला कळत नाही आहे. म्हणजे मार्क खूप पडतील अहो, पण ते सर्टिफिकेट 6वीचंच मिळेल ना तुम्हाला. 9वीत जाण्यापेक्षा 7वीतच जावं लागेल पुढच्या वर्षी. त्याच्यामुळे सोपं वाटतंय की देह म्हणजे मी, जरा भरा 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 भरा. देह म्हणजे मी एकदा म्हटलं ना की सगळ्याचा उपभोग पण घेता येतो, मजा येते या जीवनात वावरायला. मजा ही काय इन्स्टंट मजा येते. प्रत्येक घटना वाईट झाली की तेवढंच अतिशय वाईटही वाटतं, तेवढंच दुःखही वाटतं. मग आपण काय करतो की हे करतो, आपण ते पचवतो थोडंसं दुःख. असं काही काही आपण करत राहतो आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि आनंदाच्या गोष्टी मात्र मोठ्या मोठ्या करून मिरवतो आणि त्याचा उपभोग घेतो आपण. ते सोपं वाटतं आम्हाला आणि आम्हाला उपभोग घेणं खूप आवडतं. म्हणजे काय सांगू का, दुःखाचाही उपभोग घेणं आवडतं आम्हाला. 10 वर्षापूर्वी हे असं असं झालं, काय सांगू तुम्हाला. म्हणजे जसं काही आज घडलं असं आम्ही सगळं सांगायला सुरुवात करतो. मग ती घटना दुःखद असो का काही असो, इतकं मनाला बरं वाटतं की आम्ही एन्जॉय करतो. ही जी एक मनाची वृत्ती आहे की काहीतरी काढायचे विचार आणि त्याचा केवळ विचाराचा सुद्धा उपभोग घेऊन आनंदी व्हायचं. म्हणजे घटना दुःखद आहे, आपल्याला वाटतं त्या माणसाला किती वाईट वाटलं असेल, पण त्या माणसाला बरं वाटतं, मन हलकं होतं. आणि तरीसुद्धा तेच तेच रिपीट करण्यात माणसाला मोठी मौज वाटते. तर त्यांचं एवढं स्पष्ट म्हणणं आहे, हळूहळू हे जर चुकीनी भ्रम होऊन हे जर असं घडलं असेल आमच्या जीवनात की आम्ही देहाला मी म्हणत असू, तर आता निदान समजल्यावर, आता निदान हे सगळं प्रत्ययाला आल्यावर तरी आम्हाला प्रश्न पडला पाहिजे की हा देह म्हणजे आत्मतत्व होईलच कसं? तर आत्मतत्व देहापेक्षा वेगळं आहे. याचा प्रत्यय दिवसानुदिवस घेतला पाहिजे. तो प्रत्यय घेणं कठीण आहे, कारण त्याच्यात अनुभव घ्यायचा नाही आहे. अनुभव घेऊन रस निर्माण करणं जीवनामध्ये असं काही नाही आहे. अनुभवरहित आहे. एखादा माणूस खूप घाबरतो, एखादा माणूस खूप चिडतो. म्हणजे काय होतं नेमकं, तर तो उपभोग घेतो. रागाचा उपभोग, भीतीचा उपभोग, काळजीचा उपभोग. उपभोगच आहे ना हा. उपभोग घेण्याने आपल्यामध्ये विकार निर्माण होतात. उपभोग म्हणजे तो भावनेपर्यंत पोहोचतो. ती भावना या मायेशी संबंधित असलेली कोणतीही भावना, भावना म्हटल्यावरती हृदयाला जाऊन भिडते, पण मायेशी संबंधित भावना हृदयाला भिडली की भ्रम निर्माण होतो. ईश्वराशी संबंधित भावना हृदयाला भिडली की परमेश्वर प्राप्त होतो.
सगळ्या वेगवेगळ्या अवस्था आपल्याला प्राप्त होतात. हे तर कितीतरी वेळा उदाहरण घेतलेलं आहे की लहानपण, किशोरावस्था, तरुणावस्था, म्हातारपण, हे सगळं जे आहे वेगवेगळ्या अवस्था आहेत. पण तरी आज तुम्ही मला काही विचारा, बालपणातलं, कुमार अवस्थेतलं, किशोर अवस्थेतलं, तरुण अवस्थेतलं, काही विचारा, मला माहीत असतं. त्याचं कारण एकच आहे, विकाररहित जो आत्मतत्व आहे तो तिथे हजर आहे. तुम्हाला खरं सांगू का, हे सगळे कन्सेप्ट्स कसे येतात माहिती आहे का? लहान मुलांचं मन निरागस असतं, निर्मळ असतं, पवित्र असतं. त्याचं कारण, ती छोटी बाळं ईश्वरासमान असतात, ईश्वरत्व असतं त्यांच्यात. म्हणजे काय माहिती का नेमकं? मन हा जरी शरीराचा भाग असला तरी देह हा स्थूल आहे, मन हे सूक्ष्म शरीर आहे. पण लहान मुलांचा देहसुद्धा सूक्ष्म असतो, त्याच्याहून सूक्ष्म मन असतं आणि ते संपूर्णपणे ईश्वर विचारांशी जोडलेलं असतं. त्याच्यामुळे ते फक्त ईश्वराचाच अनुभव घेतात. आणि इथे बाजूला काय घडतंय हे त्यांना माहीत नसतं, त्यांना कळत नाही, आणि म्हणून ते विकाररहित असतात. आजपर्यंत 2-3 घटना अशा ऐकल्या होत्या. कुठेतरी खूप आग लागली आहे, सगळे जाळले गेले, पोळले गेले, पण एकच लहान बालक, तो जिवंत होता, तो हसत होता. त्याला बाहेर काढलं तर म्हणजे आजूबाजूच्या परिस्थितीचं त्यांना काही नसतं, विकाररहित. ही जशी बालक विकाररहित असतात. मेडिटेशनने नेमकं होतं काय? मन आणि बुद्धी हे कोणतेही मायेचे विचार त्या मेडिटेशनच्या वेळात न केल्यामुळे त्यावेळी मन हे पवित्र राहतं, सकारात्मक विचार, ईश्वरीय विचार त्याच्यामध्ये राहतात. म्हणजे काय माहिती का, आत्मतत्व विकार रहित आहे. ज्यावेळी काय झालंय, आम्ही कुठे उतरलो, मी आत्मतत्व आहे, ह्याच्यासाठी आहे ना मला फार कष्ट आहेत. जगाचा अनुभव घेणं सोडून द्यावं लागेल मला. माझा तो आहे ना भ्रम, पण आहे, त्याला काय करणार, मला या जगात राहायचं. पण ज्यावेळी आत्मतत्वाचे गुण, जो आपला सूक्ष्म देह आहे, मन, बुद्धी, यांमध्ये आत्मतत्वाचे गुण
यायला जर लागले, तेवढ्यासाठी मेडिटेशन असतं. आत्मतत्वाचे गुण मन आणि बुद्धीमध्ये जर यायला लागले तर आपल्याला कोणतेही भोग भोगण्याची इच्छा राहत नाही. म्हणजे इच्छा राहत नाही याचा अर्थ काय? जेवणा खाण्याची इच्छा राहत नाही का, मिठाई खायची इच्छा राहत नाही असं काही मी म्हटलं नाही, का नवीन ड्रेस घालायची इच्छा राहत नाही असं काही नाही म्हटलं. इच्छा राहत नाही म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी असतात. आपण कुठेतरी कमी पडलो, कोणीतरी आपल्याला असं म्हटलं, या इच्छा राहत नाहीत. आपण स्वतःमध्ये तृप्त होतो. सगळ्या आपल्या जीवनामध्ये देह बदलत असतो. एकदम छोट्या बाळाचं एकदम वृद्धापकाळापर्यंत रूपांतर होतं हळूहळू. मन बदलतं, लहानपणी अतिशय निरागस, त्यानंतर थोडं थोडे मायेच्या गोष्टी आपण शिकतो, त्यानंतर जास्तीत जास्त मायेच्या गोष्टी शिरत जातो, आणि त्यानंतर पूर्णच आत्मतत्वाच्या गोष्टी सोडून देतो आणि पूर्णपणे मायेत जातो. हे सगळे बदल शरीराचे आणि मनाचे आहेत. तरी आमच्या स्वतःवर काहीही परिणाम होत नाही, कारण आम्ही विकाररहित आहोत. शरीर बदलतं, पेशी बदलतात, मन बदलतं, बुद्धी बदलते, पण तरी कायम न बदलणारा तो मी आहे. मी हे सगळं आजमावतोय, म्हणजे खऱ्या अर्थाने मी हे सगळं बघतच आलो आहे. लहानपण बघितलं, कुमारावस्था बघितली, सगळं बघतच आलो आहे ना. खरं तर सांगू का, हे उपनिषद शिकणं म्हणजे वेस्ट ऑफ टाईम आहे. कारण मी कोण आहे याला काही शास्त्र लागतं का हे समजायला? मी कोण आहे? सगळे श्रुती ग्रंथ लागतात का मी कोण आहे हे समजायला? तुम्हाला सुद्धा शाळेत गेल्यावर बाकीचं सगळं विचारलं, कुठल्या ऑफिसमध्ये गेल्यावर तुम्हाला काय कधी हा प्रश्न पडतो की अरे मी कोण आहे? पण मी म्हणजे मी दुसरंच कोणाची तरी मुलगी आहे का? मी इंजिनियर आहे का डॉक्टर आहे? हा प्रश्न पडतो का स्वतःबद्दल? सगळं काही बदलेल, पण मी मात्र बदलणार नाही. पुढच्या श्लोकाचा अर्थ समजावून घेऊ. यस्मात् परमिति श्रुत्या तया पुरुषलक्षणं विनिर्णीतं विमूढेन कथं स्याद्देहकं पुमान्.
काय आहे की लोक आजपर्यंत आत्मतत्व कसं आहे, आत्मतत्व कसं आहे याचं वर्णन करत आले. सुंदर रीतीने विकाररहित आहे आणि कसं कसं आहे, त्याच्यावर कशाचा परिणाम होत नाही वगैरे खूप वर्णन लोक करत आले. त्यामध्ये विराट पुरुषाचं सुद्धा वर्णन करतात लोक. तर मग आत्मतत्व ही एक वस्तू कशी काय असू शकेल? म्हणजे ह्याच्यात असं म्हणायचं आहे त्यांना की आत्मतत्व ही वस्तू कशी असेल म्हणजे काय माहिती का? देहाला मी म्हणतोय आणि मी आत्मतत्व आहे, म्हणजे देह म्हणजे आत्मतत्व आहे की काय? मग पण देह ही तर वस्तू आहे आणि ती माझी वस्तू आहे, म्हणजे मी नाही ना. अशा एका वेगळ्या पद्धतीने सिद्ध केलं आहे. प्रत्येक श्लोक महत्त्वाचा आहे. थांबूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.